Good morning, students. Starting with the very IMP concept, which is nothing but the programming of microcontroller. प्रोग्रॅमिंग मायक्रोकंट्रोलरची बेटा तुम्हाला जी मी प्रोग्रॅमिंग असं मोठी हेडिंग टाकली बेटा नोट्समध्ये, तिथून माझे प्रोग्राम स्टार्ट होत आहेत. ठीक आहे. मी आता ज्या सिक्वेन्समध्ये नोट्समध्ये आहे त्याच सिक्वेन्समध्ये इथे मी प्रोग्राम्स घेणार बेटा. मुद्दामून सिक्वेन्स काही चेंज करणार नाही. ज्या सिक्वेन्समध्ये नोट्समध्ये आहे त्याच सिक्वेन्समध्ये इथे मी प्रोग्राम्स घेणार आहे बेटा. खूप 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 महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐकायचे. ठीक आहे. प्रोग्राम्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. ओके. पहिला प्रोग्राम काय म्हणतो बेटा? Write a program to add two 8-bit numbers which are stored in the registers. ठीक आहे. 8 बिटचे नंबर आहेत ते कशामध्ये स्टोर्ड आहेत बेटा? रजिस्टर्समध्ये स्टोर्ड आहेत. कुठले रजिस्टर्स काही सांगितलं नाही, मग तो कुठलेही घेऊ शकतो. मग माझ्याकडे कुठले कुठले रजिस्टर्स असतात बेटा ते समजून घ्या. R0, R1, R2 असे, R3 असे कुठपर्यंत बेटा? R7 पर्यंत माझ्याकडे रजिस्टर्स अवेलेबल आहेत. आधी हे लक्षात घ्या. कुठपर्यंत रजिस्टर अवेलेबल? R0 आहे, R1 आहे, R2 आहे, R3 आहे, R4 आहे, R5, R6, R7. ठीक आहे. पुढे अँड ऑल्सो स्टोर द रिझल्ट इन द रजिस्टर. रिझल्ट पण स्टोअर करायचा आहे रजिस्टरमध्ये. रिझल्ट जो आहे ना तो पण स्टोअर करायचा आहे कशामध्ये बेटा? रजिस्टरमध्येच. कुठला रजिस्टर? कुठलाही घे, मला वांदा नाही. ठीक आहे. इन काय म्हणतोय? बँक झिरो. इन बँक झिरो. आता हे बँक झिरो काय लॉजिक आहे ते समजून घ्या बेटा. बँक झिरो आहे का बँक 1 आहे का बँक 2 आहे, त्याच्यासाठी ना बेटा तुम्हाला हे कन्सिडर करावं लागतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला बँक असा शब्द आला समजायचं हे काढायचं म्हणजे काढायचंच. याला म्हणतात आपण PSW फ्लॅग. याला काय म्हणतो? PSW फ्लॅग. PSW फ्लॅग कंपल्सरी काढायचा, कंपल्सरी काढायचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये बँक 0 असेल तर 0 ला महत्व आहे. बँक 1 असेल तर 0 ला महत्व आहे. बँक 2 असेल तर 1 ला महत्व आहे. बँक 3 असेल तर 1 ला महत्व आहे. ठीक आहे. आता मी माझा प्रोग्राम स्टार्ट करतोय. प्रोग्राम स्टार्ट करताना बेटा सगळ्यात पहिल्यांदा तुला ORG 000H लिहावंच लागतं. ऑर्गनायझेशन किंवा ORG 000H पहिली लाईन ही तुझी येणार म्हणजे येणार, फिक्स येणार. ठीक आहे. फिक्स असेल, ही फिक्स आहे. प्रत्येक प्रोग्रामसाठी ही लाईन फिक्स असते बेटा. आता जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल नोट्समध्ये तर मी एक कोड सोडून दिली आहे. आता बेटा बँकेचं लॉजिक. बँक कुठली म्हणतोय तो? बँक 0. बँक 0 म्हटलं ना बेटा तर 0 म्हणजे क्लिअर असतं. हा जो 0 आहे बेटा इथला हा बँक 0 वगैरे नाही. 0 म्हणजे क्लिअर असतं, लक्षात ठेवा. आणि 1 म्हणजे सेट बी असतं. 0 म्हणजे क्लिअर, 1 म्हणजे सेट बी. ठीक आहे. 0 म्हणजे क्लिअर, 1 म्हणजे सेट बी. ठीक आहे. म्हणजे 0 लिहिलं काय आणि क्लिअर लिहिलं काय एकच असतं. 1 लिहिलं म्हणजेच काय असतं बेटा? सेट बी. मात्र मला बँक 0 म्हणतोय. बँक 0 साठी इथे पहा. बँक 0 साठी काय बेटा नीट लक्ष द्या. CLR PSW4. CLR PSW4. PSW4 हा माझा PSW बेटा. PSW4 प्रोग्राम स्टेटस पडा. हा PSW3. आता क्लिअर PSW4 का आलं नीट समजून घ्या. क्लिअर PSW4 म्हणजे हा इथे बँक 0 साठी 00 म्हणजे क्लिअर आहे. 00 म्हणजे क्लिअर शब्द टाकावा लागेल. मग क्लिअर काय बेटा? PSW4 आणि अजून एक क्लिअर PSW3. PSW3. जर मी इथे बँक बदलली असती, जर अजून करा, हा बँक कोणासाठी झाला बेटा? 0 साठी. हे बँक 0 साठी झालं. जर मी इथे चेंज केलं, बँक 1 साठी लिहायचंय. बँक 1 साठी काय येईल बेटा माहिती का? ठीक आहे. बँक 1 साठी काय येईल? हा बँक 1 आहे. बँक 1 साठी क्लिअर, क्लिअर किंवा आधी इकडून चालू करू. PSW3 PSW4. पहिले काय घेतोय? 4. सॉरी, पहिले इकडचा पुन्हा क्लिअर PSW4. ठीक आहे. क्लिअर PSW4 आणि सेट बी PSW3. सेट बी का लिहिलं रे? का लिहिलं तर बँक 1 मध्ये PSW3 ला 1 आहे. बँक 1 मध्ये PSW3 ला 1 आहे म्हणून याला सेट बी असतं. याला क्लिअर म्हणतात. याला क्लिअर म्हणतात, याला सेट बी म्हणतात. 0 ला क्लिअर, 1 ला सेट बी. 0 ला क्लिअर, इथे दोघं 0 आहे म्हणून दोघांना काय आलं होतं? क्लिअर. इथे एक 0 आहे. 0 कशाला आहे? PSW4 आहे म्हणून क्लिअर PSW4.
आणि 1 कशाला आहे, PSW3 आहे, म्हणून सेट बी PSW3. सपोज मी बँक 2 तुला दिलं असतं, मी आधी फक्त बँकेचा फंडा सांगतोय, बँक 2 दिलं असतं. बँक 2 ला आता तुम्ही सांगा काय बेटा, 1 इथं आहे म्हणजे सेट बी PSW4 राईट, आणि 0 आहे म्हणजेच काय आलं इथे क्लिअर, काय बेटा PSW3. हे कोणासाठी झालं, बँक 2 साठी. हे कोणासाठी, बँक 2 साठी. जर मी तुला बँक 3 सांगितलं असतं, तर काय आलं असतं बेटा, दोघांकडे सेट आलं असतं. म्हणजे काय, सेट बी PSW4 आणि खाली पण काय बेटा, सेट बी PSW3. कळालं? एवढेच फक्त ऑप्शन आहेत. 4च बँक आहेत माझ्याकडे, बाकी कुठली बँक नाही पडू शकत. 4च बँक आहेत, बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3, बस. बाकी कुठलीच बँक नाहीये. त्याच्या अकॉर्डिंगली आपण चेंजेस होत जातात. मग आता सध्या त्यांनी मला कुठली दिली आहे बेटा, बँक 0 आहे. मग ह्या गणितासाठी किंवा ह्या प्रोग्रामिंगसाठी मला बँक 0 आहे. बँक 0 असेल तर काय बेटा, क्लिअर PSW4, त्याच्यानंतर पुन्हा क्लिअर PSW3. बँक 0 बद्दल झालं. हे कुठलं झालं बेटा, बँक 0 बद्दल. हे कशाबद्दल झालं, बँक 0 बद्दल. आता महत्वाचं लॉजिक, बँकेचं लॉजिक संपलं. पुढे काय म्हणतोय की मला 2 8 बिटचे नंबर ऍड करायचे. कशामध्ये स्टोअर आहे मला माहिती नाही, त्यांनी रजिस्टर्स मध्ये घ्यायला सांगितलेले आहे. ठीक आहे, मी काय अजून करून घेतो की R0 मध्ये एक डेटा आहे आणि R1 मध्ये डेटा आहे. ठीक आहे, सपोज मी अजून केलं की R0 मध्ये 2 आहे आणि R1 मध्ये 3 आहे. या दोघांची ऍडिशन झाली पाहिजे. त्याचं उत्तर किती बेटा, 5. आणि तो 5 मी पुढच्या रजिस्टर मध्ये टाकेल, तो म्हणजे R2. तो म्हणजे काय असेल बेटा, R2. मी पहा R0 मध्ये एक्झाम्पल आहे बेटा, R0 मध्ये काय 2 असेल, R0 मध्ये R1 मध्ये 3 असेल. त्या दोघांची ऍडिशन केली, उत्तर भेटलं. ते उत्तर पुन्हा एका कुठल्या तरी रजिस्टर मध्ये गेलं पाहिजे. मग इथे R0 R1 R2च का घेतलंय, त्याला तुला जे पाहिजे ते घे, वांदा नाही, पण फक्त प्रत्येक रजिस्टर वेगळा घे. R0 to R7 मध्ये जो पाहिजे तुला तो घे. त्यांनी मला कंपल्शन दिलेलं नाही, म्हणून तुला जे पाहिजे तो तू घेऊ शकतो. ठीक आहे, ओके. आता कसं करायचं, नीट लक्ष द्या. लॉजिक सगळ्यात पहिले बेटा, मूव काय करून टाका बेटा, A, R0 म्हणजे R0 तली किंमत सगळ्यात पहिली मी कशात टाकून दिली, A मध्ये. R0 ची किंमत कशात टाकून दिली, A मध्ये. म्हणजे हा जो 2 आहे ना, हा 2 हा माझा A मध्ये टपकला. हा माझा कशामध्ये टपकला, A मध्ये टपकला. पुढे मग मी काय करेल, ऍड A, R1. मग R1 आणि A या दोघांची काय होईल बेटा, ऍडिशन. पहिले R0 ची किंमत A मध्ये टाकली, मग या दोघांची R1 ची आणि A ची काय केली, ऍडिशन केली. ऍडिशन केल्याच्या नंतर रिझल्ट आता माझा याच्यातच असेल, राईट. ऍड केलं, रिझल्ट आपला A मध्येच असेल. आता A मध्ये किंमत तुमची किती असेल बेटा, 5. A मध्ये किंमत किती टपकेल, 5. A मध्ये किंमत किती टपकेल, 5. नीट ऐका, पहिल्या केस मध्ये मूव A, R0 म्हणजे R0 ची किंमत सगळ्यात पहिली मी A मध्ये टाकली. मग काय केलं, ऍड केलं. कशाचं, A, R1. ऍड काय केलं, A, R1. A आणि R1 ची किंमत काय केली, ऍड केली. ऍड केल्याच्या नंतर आता R0 मध्ये किती होता, 2. तो A मध्ये गेला, तो 2 आणि याच्यातला R1 मधला 3. या दोघांची ऍडिशन झाली, 5 उत्तर आलं. ते 5 पुन्हा कशात गेलं, A मध्येच गेलं. तो 5 कशात गेला, A मध्येच गेला. पण तुला तो A मधला 5 कशात टाकायचा आहे, R2 मध्ये. मग A मधला 5 म्हणजे हे जे उत्तर आता A मध्ये आहे ते कशात टाकायचे, R2 मध्ये. मग इथे काय बेटा, मूव A मधली किंमत कशात टाकायची बेटा, R2 मध्ये. म्हणजेच A मधली किंमत, सोर्स टू डेस्टिनेशन. A मध्ये किंमत आहे, ती किंमत कशात आली, R2 मध्ये. A मध्ये किंमत आहे, ती कशात आली, R2 मध्ये. A मध्ये किंमत आहे, ती कशात आली, R2 मध्ये. हे झालं की मग माझा इथे प्रोग्राम काय झाला, एंड झाला. मग माझा इथे प्रोग्राम काय झाला बच्चा लोक, एंड झाला. कळालं, काय केलं काय नाही. पहिले R0 ची किंमत A मध्ये टाकून दिली, R0 ची किंमत A मध्ये टाकली. ठीक आहे, मग हा जो A तो R1 सोबत ऍड केला. मग तो माझा आन्सर माझा A मध्ये आला. A मध्ये किंमत 5 असेल, ती 5 वाली किंमत मला कशात जाऊ द्यायची, R2 मध्ये. म्हणून तुला मूव्ह केलं, मूव्ह A ची किंमत R2 मध्ये. आणि मग फायनली काय केलं, एंड केलं. आणि मग फायनली काय केलं बच्चा लोक, एंड केलं. कळालं.
हा प्रोग्राम किंवा हा आतापर्यंत जेवढा व्हिडिओ झालाय 2-3 वेळेस नीट बघाल म्हणजे मग डोक्यामध्ये घुसेल, म्हणजे मग तुमचे टोटली डोक्यामध्ये घुसेल. ओके, आता पुढचा प्रोग्राम काय म्हणतोय बेटा, राईट अ प्रोग्राम टू सबट्रॅक्ट 2 8-bit नंबर्स which are stored in the registers and also store the result in the register of bank 2. आता बँक बदलवतोय बेटा तो. आता सगळं तसंच करायचंय, फक्त ऍडिशनच्या जागी मला काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय. फक्त ऍडिशनच्या जागी काय करायचंय, सबट्रॅक्शन. ओव्हरची चोबल जुळायचे ना, बँक 2 म्हणतोय, 2 बँक म्हणजे हा. मग काय बेटा इथे सेट बी PSW4, ठीक आहे, आणि क्लिअर PSW3. क्लिअर काय आलं बेटा, PSW3 म्हणजे कुठली बँक झाली, बँक 2. म्हणजे कुठली बँक झाली, बँक 2. पुन्हा आता ऍडिशनच्या जागी फक्त काय करायचंय, सबट्रॅक्शन. इथे मला मायनस होईल, ठीक आहे. इथे मायनस होताना मोठ्यातून छोटं म्हणून 3 - 2 होऊन जाईल. याचं उत्तर 1 येईल आणि 1 वालं उत्तर कशात जाऊ द्या, R2 मध्ये. पुन्हा रजिस्टर्स काय सांगितले, कुठले घ्यायचे, अजिबात नाही, मनाने घे, मोकळा हो. मग इथे सगळ्यात पहिले मूव्ह, ऍडच्या जागी फक्त सबट्रॅक्टिव्ह बेटा, मूव्ह. R0 ची किंमत कशामध्ये, ए मध्ये. R0 ची किंमत कशात टाका, पहिले ए मध्ये. आलं. मग इथे सबट्रॅक्ट कुठलं बेटा, काय होईल सबट्रॅक्ट, ए कॉमा R1. R1 मधली किंमत आणि ए मधली किंमत काय झाली, सबट्रॅक्ट झाली. R1 मधली किंमत आणि ए मधली किंमत काय झाली, सबट्रॅक्ट झाली. रिझल्ट कशामध्ये आला, ए मध्ये. तो जो रिझल्ट आहे तो पुन्हा तुला मूव्ह करायचा आहे, कशा, दुसऱ्या रजिस्टर मध्ये. म्हणजेच मग ए मधली किंमत आता कशात जाऊ द्यायची, तुझी R2 मध्ये. ए मधली किंमत कशात गेली, R2 मध्ये. आणि फायनली इथं काय आलं बेटा, एंड. पहिला जर प्रोग्राम व्यवस्थित कळाला, पुढचे ऑटोमॅटिक हळूहळू समजत जातात. पहिला जर प्रोग्राम व्यवस्थित कळाला तर पुढचे प्रोग्राम्स हळूहळू समजत जातात. बरं, बँकचं लॉजिक आलं की हे सगळं काढायचं नेहमी लक्षात ठेवा. बँकचं लॉजिक आलं की हे सगळं काढायचं नेहमी लक्षात असू द्या, ठीक आहे. बँकचं लॉजिक आलं की हे सगळं नेहमी काढावं लागतं लक्षात. हे प्रत्येक वेळेस काढलेलं नाहीये, नोट्स मध्ये पण नाहीये, एकदाच फक्त काढले, सोडून दिलं. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस काढावं लागतं. ओके, झालं. आता ऍडिशन पण झाली, सबट्रॅक्शन पण झाली. सपोज आता काय म्हणतोय, पुढचा क्वेश्चन बेटा, पुन्हा हे पुसतो. ओव्हरऑल तर राहणारच आहे, प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी बोललोच आहे. पुढे काय म्हणतोय, सपोज 2 डेटा बाइट्स, किती बेटा, 66H and 99H आर स्टोर्ड इन रजिस्टर 2 and रजिस्टर 3. ओके, आता मी पुन्हा हे पुसून टाकतो बेटा. प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा असेल ना तर इकडचा भाग आहे जो मी इथे सोडवतो. इथलं काय सोडवतोय याला म्हणतो मी लॉजिक. याला काय म्हणतो, लॉजिक. लॉजिक जर कळालं प्रोग्राम सोपं जातं. लॉजिक डोक्यात घुसलं तर प्रोग्राम कळेल, अन्यथा प्रोग्राम कळणारच नाही. लॉजिक फक्त लक्षात आलं पाहिजे. लॉजिक लक्षात आलं की प्रोग्रामिंग इझिली जमते. फिक्स डोक्यात ठेवा. लॉजिक कळालं तर प्रोग्रामिंग इझिली जमते. आता पहा काय म्हणतोय तो, सपोज 2 डेटा बाइट 66 and 99H आर स्टोर्ड इन रजिस्टर 2 and रजिस्टर 3. रजिस्टर 2 आणि रजिस्टर 3. रजिस्टर 2 मध्ये 66H आहे, रजिस्टर 3 मध्ये 99H आहे, ठीक आहे. ओके, काय म्हणतोय तो, ऑफ बँक 1. कुठला बँक आहे बेटा, बँक 1 आहे. पहिले बँक 1 बद्दल लिहून टाकू. बँक 1 म्हणजे इथं आलं. मग बोला आता, बँक 1 आहे तर CLR PSW4, राईट. आणि सेट बी PSW3, बरोबर आहे का बेटा, बघा. क्लिअर, PSW4 आणि सेट बी PSW1, सॉरी PSW3. झालं, बँक 1 बद्दल झालं. ओके, अँड स्टोर द ऍड देम अँड स्टोर द रिझल्ट इन R3. या दोघांची ऍडिशन करायची आहे. जे काही आन्सर येईल ते मला कशात जाऊ द्यायचे, R4 मध्ये. जे काही आन्सर येईल, सपोज 66 + 99H, कॅल्क्युलेशन्स करून घ्या वाटलंच तर. 66 + 99 किती आलं बेटा, 165. तो जो 165 आहे तो कशात गेला पाहिजे, कशात गेला पाहिजे बेटा, R4 मध्ये. सॉरी, तो कशात गेला पाहिजे, R4 मध्ये. मग आता पुन्हा मागच्यासारखं, आता मागच्या याच्यात काय रजिस्टर्स कुठलेही घेत होतो, याच्यामध्ये त्यांनी रजिस्टर्स सांगितले मला. ह्या प्रोग्राम मध्ये त्यांनी रजिस्टर्स सांगितले कंपल्सरी R2, R3 आणि R4. म्हणजे R2, R3 आणि R4च घ्यायचे, बाकी कुठले रजिस्टर्स घ्यायचे नाही. कंपल्सरी R2, R3 आणि R4च घ्यायचे, बाकी कुठले रजिस्टर घ्यायचे नाही. पुन्हा मग इथे एक लाईन सोडली, हे बँकेचं झालं. पुन्हा एक लाईन सोडून द्यायची. मूव्ह पहिले तर ए कॉमा किती बेटा, R2.
R2 ची किंमत ए मध्ये आली. ठीक आहे, R2 ची किंमत कशात आली ए मध्ये, ही आणि ही किंमत R3 ची किंमत, कवांची किंमत काय होईल बेटा ॲड. मग इथे ॲड किती होईल, ए कॉमा R3 ची किंमत ॲड झाली म्हणजे त्याचं उत्तर हे आलं. ठीक आहे, आता ही किंमत कशात असेल ए मध्ये, ए मधली किंमत कशात जाऊ द्यायची R4 मध्ये. मग इथे पुन्हा मूव ए मधली किंमत कशात जाऊ दिली बेटा R4 मध्ये. ए मधली किंमत मी उलट लिहितं पहा, म्हणजे ए मधली किंमत R4 मध्ये, म्हणजे मग व्यवस्थित लिहिता येतं. सोर्स डेस्टिनेशन, पहिले सोर्स आणि मग डेस्टिनेशन, पहिले सोर्स आणि मग डेस्टिनेशन. ए मधली किंमत कशात आली R4 मध्ये, ए मधली किंमत कशात आली बेटा R4 मध्ये, आणि फायनली काय इथे एंड. फायनली इथं काय होऊन जाईल बेटा एंड. फायनली इथं काय बेटा एंड. कळालं. चलो फाईन. प्रत्येक प्रोग्राम तुमच्याकडे आहेत बेटा, प्लीज हे लिखापडी करून प्रॅक्टिस करायची. लिखापडी सारखी करायची, डोक्याला चालना द्यायची, मग लक्षात येतं. डोक्याला सारखी चालना द्यायची. प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. ओके, आता पुढचा प्रोग्राम काय म्हणतोय ते बघू. पुढचा प्रोग्राम, suppose two data bytes 59H and 52H are stored in the register R3 and R4. ओके, आता पुन्हा R3 आणि R4 मध्ये रजिस्टर स्टोर आहेत, हे पुसून घेतो. आता R3 आणि R4 मध्ये राईट, R3 मध्ये किती आहे बेटा 59H, R3 मध्ये 59H आहे. ठीक आहे, आणि R4 मध्ये 52H आहे. R4 मध्ये किती आहे बेटा 52H. दोघांची काय करायची आहे सबट्रॅक्ट द्या. ओके, दोघांना काय करायचं सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट केलं, उत्तर किती आलं बेटा याचं 7H. ठीक आहे फाईन. बरं, मग आता पुन्हा लॉजिक. पहिल्यांदा R3 ची किंमत कशात जाऊ दिली ए मध्ये, मग ए आणि याचं काय होईल बेटा सबट्रॅक्शन. R4चं ॲन्सर जे काही ते ए मध्ये जाईल राईट, ॲन्सर ए आलं. ती ए ची किंमत फायनली कशात जाऊ द्यायची R5 मध्ये. ती ए ची किंमत फायनली कशात जाऊ द्यायची बेटा R5 मध्ये. कुठला बँक आहे बँक 3, बाजूला लिहून घेतो बँक 3. चलो बँक 3 शी निघाली. बँक 3 म्हणजे इकडे आलं काय आलं बेटा सेट बी PSW4 आणि पुन्हा सेट बी PSW3. ओके, लॉजिक मूव. सगळ्यात पहिले R3 ची किंमत कशात जाऊ दिली ए मध्ये. मग इथे सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट काय होईल बेटा ए कॉमा R4. सबट्रॅक्ट केलं, उत्तर ए मध्ये आलं. ॲन्सर कशात आलं ए मध्ये. ते ए मधलं उत्तर कशात जाऊ द्यायचंय R5 मध्ये. ए मधलं उत्तर कशात जाऊ द्यायचंय R5 मध्ये. आणि मग पुन्हा इथे काय आलं एंड. आणि मग पुन्हा इथे काय आलं बच्चा लोक एंड. चलो कळालंय. मी काही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या असं काही म्हणणार नाही आहे. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्याकडे ते लिहिलेले नोट्सच्या फॉर्ममध्ये मी दिलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला मी ते नोट्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ओके, आता पुढचा प्रोग्राम बघू काय म्हणतोय काय नाही. ठीक आहे, आता राईट अ प्रोग्राम टू ॲड 2 numbers which are stored in the internal memory location whose address is किती बेटा 40H and 41H and store the result in 45H. आता ॲड्रेस दिलेले आहेत. आता बँकेचा काहीच संबंध नाही आहे. बँकेचा संबंध आहे का नाही, म्हणजे हे नाही काढलं तरीही चालेल. बँक कुठंच दिलेली नाही आहे बेटा, बँक दिलेली नाही आहे म्हणजे बँकेचा संबंध नाही. मग डायरेक्ट आपल्या लॉजिकला स्टार्ट करायचं. ठीक आहे, 40H मध्ये काहीतरी किंमत, जसं मागच्या जर आपण रजिस्टर सोबत डील केलं ना, आता तो ॲड्रेस सोबत डील करतोय. कोणासोबत बेटा ॲड्रेस सोबत. त्याचं ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची बेटा. हुज ॲड्रेस इज राईट अ प्रोग्राम टू ॲड. ओके, मग इथे 40H मध्ये 2 घेतलं, 41H मध्ये सपोज मी 3 घेतला, दोघांची ॲडिशन केली, त्याचं उत्तर 5 आलं. आणि ते कशात जाऊ द्यायचंय, बेटा फायनली जे उत्तर आहे ते कशात जाऊ द्यायचंय 45H मध्ये जाऊ द्यायचंय. कशात जाऊ द्यायचंय 45H. कसं करणार, सगळ्यात पहिले 40H ची किंमत कशात जाऊ द्या ए मध्ये. मग इथे आता बँकेचा संबंधच नाही, डायरेक्ट लॉजिक मूव ए कॉमा 40H म्हणजे पहा ॲड्रेस आहे हा ना, म्हणून हॅश नाही टाकलं. हॅश म्हणजे काय झालं असतं डेटा. म्हणजे काय 40H च्या आतमध्ये किंमत 2 आहे. ही 2 वाली किंमत कशात गेली आता ए मध्ये राईट. ए आणि 41H दोघांमध्ये काय करायचं ॲडिशन. मग इथे आता ॲड काय करायचं बेटा मला ए
कॉमा 41H. आधी आपण रजिस्टर सोबत खेळलो, आता तो ॲड्रेस सोबत खेळायला लावतोय मला. आधी मी रजिस्टर सोबत खेळलो, आता मला तो ॲड्रेस सोबत खेळायला लावतोय. 41H ए सोबत ॲड केला, याचं उत्तर किती आलं 5. तो 5 कशात जाईल बेटा ए मध्येच, पण ए मधली किंमत मला कशात टाकायची 45H. मग मूव ए मधली किंमत कशात टाकायची बेटा 45H. ए मधली किंमत 45H मध्ये आली. ए मधली किंमत कशात आली बेटा 45H. आणि मग इथे फायनली काय होऊन जाईल बेटा एंड झालं. 3 ओळीमध्ये तुमचा प्रोग्राम संपला. 3 ओळीमध्येच तुमचा मेन प्रोग्राम संपून गेला. कळालं. आधी 40H मधला डेटा ए मध्ये गेला, 41H मधला डेटा आणि ए दोघांची ॲडिशन झाली. जे उत्तर येईल तो ए मध्ये असेल, पण तो ए मधला डेटा कशात जाऊ द्यायचा मला 45H मध्ये, म्हणून ए मधला डेटा कशात गेला 45H. ए मधला डेटा कशात गेला बेटा 45H. ओके, कळालं. फाईन. चल नेक्स्ट आता पुढे काय म्हणतोय काय नाही ते बघू. Assume 2 numbers are stored in the internal memory location for internal memory location addresses and write the program to add 2 bit numbers. आता internal memory location, internal memory location म्हणजे काय तर ॲड्रेसेसच असतात हे लक्षात ठेवा. internal memory location, internal memory location, internal memory location म्हणजेच माझे ॲड्रेस असतात, एवढं फिक्स डोक्यात ठेवा. इंटरनल मेमरी लोकेशन म्हणजेच माझे ॲड्रेस असतात, एवढं फिक्स डोक्यात असू द्या. आता कुठले ॲड्रेस आहे सांगितलं का नाही, मग कुठलेही घे. मग इथे मी 30H घेतो, जे की याच्यात घेतलेले बेटा नोट्समध्ये 31H घेतो. ठीक आहे. 30H मध्ये सपोज मी घेतला 2, 31H मध्ये 3, या दोघांची ॲडिशन, त्याचं उत्तर किती आलं 5. आणि ते जाऊ देतो किती 32H मध्ये. तो कशात जाऊ देतो 32H मध्ये. मग पुन्हा मूव, पुन्हा ही किंमत आली कशामध्ये ए मध्ये. मग काय बेटा 30H कॉमा इकडे ए, म्हणजे 30H ची किंमत कशात आली ए मध्ये. मग हा ए आणि हा H दोघांना काय करायचं ॲड करायचंय. मग ॲड किती येईल बेटा ए कॉमा 31H. ॲडिशन केली, त्याचं उत्तर 5 आलं. 5 ए मध्ये गेला. ठीक आहे. तो ए कशात जाऊ द्यायचा 32 मध्ये. मग पुन्हा मूव 32H कॉमा ए, सॉरी माय मिस्टेक, मूव ए कॉमा इकडे 32H. म्हणजे ए मधली किंमत कशात आली बेटा 32H मध्ये. ए मधली किंमत कशात आली 32H मध्ये. आणि इथे फायनली काय बेटा एंड. आता इथे 30, 31, 32 का घेतले, तू कुठलेही घे आकडे, मला वांधा नाही. 2 डिजिटचे कुठलेही आकडे घे, 2 डिजिटचे कुठलेही आकडे. त्यांनी काही कंपल्शन केलेलं नव्हतं, म्हणून तू कुठलाही घेऊ शकतो. त्यांनी जो दिलाय तो मी इथे घेतला. आपण बुकमध्ये नोट्समध्ये 35 आहे खाली, तर 35 पण घेऊ शकतो, 32 पण घेऊ शकतो, दॅट डझंट मॅटर. ओके, झालंय. फाईन. नेक्स्ट आता पुढचं काय म्हणतोय. राईट अ प्रोग्राम टू सबट्रॅक्ट 2 numbers which are stored in the internal memory location. किती बेटा 20H and 21H and result is stored in the 25H. ओके, 20H and 21H. आता सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करताना बेटा तुम्ही SUB पण वापरू शकतात, SBB पण वापरू शकतात. म्हणजे सबट्रॅक्ट विथ बरोबर पण चालतं आणि सबट्रॅक्शन पण फक्त SUB पण चालतं. जसंच ॲडमध्ये पण फक्त ॲड पण चालेल आणि ADC पण चालेल. ADC पण तिथे टाकू शकतो. ADC म्हणजे ॲड विथ कॅरी. ठीक आहे, ते पण चालेल आणि ॲड साधा पण चालेल. ठीक आहे. ओके, आता 20H ठीक आहे आणि 21H, 20H आणि 21H. मग पहिले 20H ची किंमत ए मध्ये जाईल, याचं आणि याचं काय बेटा सबट्रॅक्शन होईल. या दोघांचं काहीतरी उत्तर भेटेल. ठीक आहे. ते उत्तर काहीतरी सपोज 50H आलं. सपोज तो 50H कशात स्टोर असेल ए मध्ये. ती ए मधली किंमत कशात जाऊ द्यायची पुन्हा 25H. कशात जाऊ द्यायची 25H. चलो काय मग प्रोग्राम पुन्हा मूव सगळ्यात पहिली काय 20H म्हणजेच 20H ची किंमत कशात गेली ए मध्ये. ए कॉमा 20H, 20H ची किंमत ए मध्ये गेली. मग इथे सबट्रॅक्ट विथ बोरो घेऊन टाकतो. ठीक आहे. ए कॉमा 21H दोघांचं सबट्रॅक्शन झालं. पुन्हा मग मूव, पुन्हा इथे काय बेटा इथे पुन्हा आता ए मध्ये डेटा आहे, तो ए मधला डेटा कशात जाऊ द्यायचा 25H मध्ये. आणि फायनली इथं काय बेटा एंड. फायनली इथं काय आलं बच्चा लोक एंड. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, नाही तर मग ऑलरेडी आहे बेटा नोट्समध्ये, काही टेन्शन नाही.
ऑलरेडी नोट्समध्ये आहे, मग काही टेन्शन नाही बेटा. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचे 2 प्रोग्राम्स आणि मग स्टॉप करू, मग पुढे बघू बेटा नेक्स्ट व्ह्यूमध्ये. आता काय म्हणतोय तो, राईट अ प्रोग्राम टू ॲड 2 bit नंबर्स विच आर स्टोर्ड. Write a program to add 2 8-bit numbers and the result must be stored in the internal data memory. And the result must be stored कुठे बेटा, internal data memory. And the result must be stored कशामध्ये, internal data memory. And the result must be stored in the internal data memory. आता जेव्हा तो इंटरनल डेटा मेमरी असं म्हणेल ना, मी डायरेक्ट डेटा सोबत डील करेल. काय बोललं वाक्य महत्त्वाचं, जेव्हा त्यांनी मला जसं इंटरनल मेमरी लोकेशन म्हटलं तर ॲड्रेस सोबत डील केलं होतं, इंटरनल मेमरी लोकेशन म्हटलं तर ॲड्रेस सोबत डील केलं होतं. तसंच जर त्यांनी मला इंटरनल डेटा मेमरी बोललं, लक्ष द्या इकडे, इंटरनल डेटा मेमरी बोललं, इंटरनल डेटा मेमरी म्हटलं तर मी डायरेक्ट डेटा सोबत डील करेल. तर मी डायरेक्ट डेटा सोबत डील करेल. डायरेक्ट डेटा सोबत मग कसं, लक्ष द्या, मूव ए कॉमा हॅश 20h. हा 20h डेटा आहे, डायरेक्ट ए मध्ये गेला. डायरेक्ट कशामध्ये गेला बेटा, ए मध्ये. मग ॲड, ठीक आहे, ए कॉमा हॅश 30h. जे 30h आणि 20h दोघांची काय झाली बेटा, ॲडिशन. उत्तर किती आलं, 50h. ॲन्सर किती आलं बेटा, 50h. तो जो ए मधला डेटा आहे तो पुन्हा मला कशात तरी जाऊ द्यायचा आहे. तो मी जाऊ देतो ए कॉमा कशात जाऊ दिला बेटा, 45h. म्हणजे इंटरनल डेटा मेमरीमध्ये एखाद्या ॲड्रेसमध्ये जाऊ दिला. तू इथे रजिस्टर पण टाकू शकतो, म्हणजे इथे 45h च्या ऐवजी मी इथे R0 पण घेऊ शकतो किंवा R1 घेऊ शकतो, R2 घेऊ शकतो. तू काय बोलला का, डेटा कशात स्टोअर करायचा ही तुझी मर्जी आहे, तुने काय सांगितलेलं नाही. मग तू इथे रजिस्टर्स पण चालेल किंवा तुझा ॲड्रेस पण चालेल. ॲड्रेस घेताना 45 पाहिजे असं काही नाही, 30h घ्या, 100h घ्या, 47h घ्या, 37h घ्या, 27h घ्या, 29h घ्या, 69h घ्या, कुठलाही आकडा घ्या मनातील तो, काही वांदा नाही, किंवा 45h घ्या. ठीक आहे. आता हाच प्रोग्राम मी थोडासा वेगळ्या पद्धतीने पण लिहून दाखवतो, थोडासा लेंदी, आणि इथे एंड झाला बेटा प्रोग्राम. म्हणजे हा प्रोग्राममध्ये तुम्ही डील कोणासोबत केलं बेटा, डेटासोबत डील केलं. हॅश आला म्हणजे मी डेटासोबत डील झालो. हॅश आला म्हणजे मी कोणासोबत डील झालो, डेटासोबत. ठीक आहे. हॅश आला म्हणजे मी कोणासोबत डील झालो, डेटासोबत. आपल्या नोट्समध्ये मी इथे 30h घेतलेलं आहे आणि इथे 20h घेतलेलं आहे, तर तसंच घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. डेटा आहे काय घेऊ शकतो. ठीक आहे. पुन्हा इथे ऑलमध्येच याला मी अजून एक पद्धत दाखवतो, ORG 000H. ठीक आहे. मूव ए कॉमा हॅश 30h. ठीक आहे. सगळ्यात पहिले 30h हा कशात जाऊ दिला, ए मध्ये. ठीक आहे. मग पुन्हा ए ची किंमत आहे ना एका वेगळ्या रजिस्टरमध्ये जाऊ देतो. ए ची किंमत पुन्हा वेगळ्या रजिस्टरमध्ये जाऊ देतो. किंवा मी काय करतो, अजून एक मूव R0 कॉमा हॅश 20h. काय केलं बेटा, आधी 30h डेटा ए मध्ये जाऊ दिला, हा जो डेटा आहे तो ए मध्ये गेला आणि हा जो डेटा आहे तो R0 मध्ये गेला. म्हणजे आता 30h ए मध्ये, 20h R0 मध्ये. मग दोघांची ॲडिशन आहे, मग ॲड काय बेटा, ए कॉमा R0, दोघांची ॲडिशन झाली, उत्तर भेटलं. काहीतरी उत्तर ते कशातील, ए मध्ये. पुन्हा त्याला मूव्ह करायचं आहे, मग मूव्ह पुन्हा ए मधली किंमत कशात टाकून देतो बेटा, 45h आधीच. इथे फक्त एक स्टेप वाढवली, पण हा प्रोग्राम आणि हा प्रोग्राम सेम आहे. फक्त हा थोडा लेंदी झाला, हा शॉर्टमध्ये झाला. हा लेंदी झाला आणि हा शॉर्टमध्ये झाला. याच्यामध्ये 30h ची किंमत आधी ए मध्ये टाकली, मग 20h ची किंमत R0 मध्ये टाकली, दोघांची ॲडिशन केली आणि मग पुन्हा जे उत्तर ते 45h मध्ये जाऊ दिलं. पुन्हा मग जे उत्तर ते कशात जाऊ दिलं बेटा, 45h मध्ये. फायनली एंड. आणि फायनली काय बेटा, एंड. फायनली काय बच्चलो, एंड. फायनली काय आलं, एंड. कळालं, काही अडचण. ओके. इथे 45 घ्या, 40 घ्या, काही घ्या. नोट्समध्ये 40h घेतलेलं आहे. नोट्समध्ये काय बेटा, 40h आहे. इथं 40 आहे, इथं पण 40 आहे. 40 घ्या, 45 घ्या, दॅट डझंट मॅटर. त्यांनी काय सांगितलंच नाही, म्हटलं काही घेऊ शकतो. ठीक आहे. असाच प्रोग्राम फक्त सबट्रॅक्शनसाठी. सबट्रॅक्शनसाठी काय होईल बेटा, इथे सब किंवा SBB पण चालेल, किंवा अजून एक काय चालेल बेटा, सब पण चालेल, काहीही चालेल, सेम, काही चेंज होणार नाही. फक्त ॲडच्या ठिकाणी काय बेटा, सब. फक्त ॲडच्या ठिकाणी काय येईल, सब.
ॲडच्या ठिकाणी काय येईल बेटा सब. कळाले. म्हणजे पहा आज आपण ॲडिशनचेच प्रोग्राम शिकलो, ॲडिशन सबट्रॅक्शनचे, पण पहिले रजिस्टर सोबत पण शिकलो, मग ॲड्रेस सोबत पण शिकलो आणि डेटा सोबत पण शिकलो. ॲड्रेस पहिले रजिस्टर्स होते, मग ॲड्रेसेसला त्यांनी इंटरनल मेमरी लोकेशन ॲड्रेस असं नाव दिलं होतं. डेटा असेल तर इंटरनल डेटा मेमरी असं नाव दिलेलं होतं. इंटरनल डेटा मेमरी असं नाव दिलेलं होतं बेटा. कळाले. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.